श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना खरोखरच स्वामींची भक्ती करणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत असतो. कारण साक्षात स्वामींनी त्या भक्तांची निवड केलेली असते. साक्षात स्वामी आपल्या भक्तांना आपल्या सेवेमध्ये घेत असतात. कारण स्वामींची सेवा करत असताना खूप लोकांचा गैरसमज असा देखील असतो की स्वामींची सेवा करणं खूप अवघड आहे, स्वामी खूप कडक आहेत. परंतु असं काहीसुद्धा नसतं. मनापासून केलेली सेवा ही स्वामींना ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने थोडी जरी सेवा असेल तरी देखील स्वामी त्या सेवेने प्रसन्न होत असतात. स्वामींचा स्वभाव असा आहे तसा आहे म्हणणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतः स्वामींची सेवा करून पहा आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की स्वामींची सेवेमध्ये आल्यानंतर किती सुंदर सुंदर स्वामी अनुभव देत असतात. त्याचबरोबर स्वामी स्वतः आपल्या भक्तांच्या बरोबर देखील राहत असतात. कधीच आपल्या भक्तांना एकटे तर सोडत नाहीतच, परंतु स्वामी हे एक असं दैवत आहे की स्वामी एका आईवडिलाप्रमाणे आपल्या भक्तांच्या बरोबर राहतात आणि आपल्या भक्तांना अनुभव देत असतात. स्वामींची सेवा करत असताना जी भक्त भोळ्या मनाने साधी भोळी सेवा करतात, परंतु सेवा थोडी जरी असेल तरी हरकत नसते, परंतु तीच सेवा मनापासून मनोभावे आणि निशंक मनाने केलेली सेवा ही स्वामींपर्यंत लवकर पोहोचत असते. कारण कधी कधी स्वार्थापोटी जरी स्वामींच्या सेवेमध्ये आला तरी हरकत नसते, परंतु सेवा करत असताना तेवढीच मनापासून आणि मनोभावे जर सेवा केली असेल तर स्वामी लगेचच त्या भक्तांवर प्रसन्न होत असतात. कारण स्वामींना मनापासून आणि मनोभावे भोळ्या मनाने केलेली सेवा ही खूप आवडत असते. त्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामी अनुभव हे सुंदर सुंदर देत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव नाशिक येथे राहणाऱ्या एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे सिंधू माळुदे आहे. या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील खूप सुंदर सुंदर अनुभव शेअर केलेले आहेत. चला तर आता देखील त्यांना खूप सुंदर अनुभव आलेले आहेत. चला तर ताईंना आलेले अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई, अनुभव शेअर करायचा. नाव सांगायचंय ताई. हो, नाशिक माझा अनुभव केले सांगितले तुम्हाला. सांगितलेलं आहे का? हो, माळोदे माळोदे सिंधू माळोदे. हा, सिंधू माळोदे. अरे वा. तुम्ही अनुभव शेअर केलाय की हो ताई? हो. आता अनुभव आलेत अजून? हो. अरे वा. आता हे पारायण केलं नाही गुरुचरित्राचं. हा हा, कशाच पारायण केलं? स्वामी चरित्र सारामृतचे? नाही, गुरुचरित्र. अरे वा. हा, घरी करायची इच्छा होती ना, गुरुमाऊलीने सांगितलं होतं पारायण 3 पारायण करा असं. हा, तर मग नाही का मी तुम्हाला म्हटले आम्ही तिघांनी दोन्ही मुलं आणि मी एक दिवसात 3 पारायण झाली आमची त्र्यंबकला. मग ते केले, पण मला घरचे पारायणाची इच्छा होती ना घरात करायची असं. हा हा, मग आता म्हटले श्रावण लागलाय, यांना विचारलं मी. हा, म्हणे कर म्हणे, काही नाही म्हणे. काय झालं मग चाललं होतं या हप्त्यात करू का पुढच्या हप्त्यात करू असं विचार चालला होता. हा, कारण उपास म्हटले उपासांमध्ये मग चांगलं होऊन जातं असं प्रदोष एकादशी असं असले तर. तर मग ते होते दुसऱ्या हप्त्यामध्ये श्रावणच्या. पहिल्या हप्त्यात असं काहीच विशेष नव्हतं, म्हणजे फक्त श्रावण होता सोमवार ते आणि दुसरं उपास वगैरे काही नव्हते. मला स्वप्न पडलं तर मी पारायणला बसले असं. मी एकटीच आहे असं वास्तू राहील घरात पारायण असं दिसलं मला. अरे वा. तर मग मला असं वाटलं आता मला नाही का असं हे झालं होतं पुढच्या हप्त्यात करू ह्या हप्त्यात करू. मग परत माझ्या मनात आलं, म्हटले नाही स्वामींनी संकेत दिला ना म्हणजे पुढच्या हप्त्यात काहीतरी अडचण येणार असं बहुतेक. मग आता सुरू करायला पाहिजे म्हटले, नको आता कंटाळा नाही करायचा मला, करायचंच म्हटले नाही का. मग लगेच तयारी केली. मग
आणि केले लगेच सुरू मग शुक्रवारी तयारी करून ठेवली शनिवारी सकाळी वाचायचं. तर मग पहिल्या दिवशी ना अशी वाचायला बसले की एक माशी अशी गुणगुण कशी करायची. माशी? असं काहीतरी बोलते ती माझी असं करायची कानाजवळ. म्हणजे गुंग करायची का? गुणगुण करायची. दुसऱ्या दिवशी तसंच झालं. तिसऱ्या दिवशी ना नाकाच्या शेंड्यावरती येऊन बसली माशी. असताना म्हणजे थोडं स्वामी संकेत द्यायला लागले बाबा मी येतोय सूक्ष्म रूपात असं. तर मग असं करता करता 3 दिवस झाले. नंतर मग मला असं वाटायला लागलं तर म्हटलं होतं ना या पारायणाच्या याच्यात आपण मला दिंडोरीला गेलो पाहिजे दर्शनाला नाही का असं. नाही तिसऱ्या दिवशी रविवारच होता ना. दुसऱ्या दिवशी शनिवार नाही रविवार नाही. काहीतरी मध्यंतरी अशी सुट्टी होती माझ्या मुलाला त्यांना. बरं. तर मग म्हटलं आता ना दिंडोरीला जायचे मला पण कसं काय आता येतं काय आता जाऊन आले गुरुपौर्णिमाला लगेच फिरून येणारच होते. असं माझ्या मनात चालू होतं गुरुमाऊलीचं दर्शन घ्यायला जायचंय आपल्याला असं. तर मग असं काहीतरी काम केलं आणि सोयाबीनचं बी ना बी लावलं थोडंसं पातळ पडली ती. मुलं होते घरी लावलं आणि ते आले घरात येऊन थोडंसं म्हटलं आराम करावं सकाळी लवकर उठायची 3-3:30ला. तर मग थोडीशी पडले तर माझं मग काय म्हणतं मला जायचं दिंडोरीला. अरे वा. म्हटले कशाला जायचे. त्यात काहीच नेमकं काहीच नाही फक्त फोन आणायचा होता म्हणजे आत्या भावाला फोन दिला होता. ते फोन आणण्यासाठी ऑफिसपर्यंत चालला होता. तर मग मलाच जायच्यासाठी त्याची हे झाली होती. मग मला लगेच असं नाही का तो असं म्हटला लगेच थोडीशी डोळा लागला होता लगेच उठले म्हणजे मला पण यायचं दिंडोरीला. मग यांना असं वाटलं आता ते म्हणे मी नाही येत मला कंटाळा आलाय दमलोय असं तसं. तुम्हाला जायचं जा गाडीची चावी घ्यान जा तुम्ही ते. मग मला आनंदच झाला मग भूक उडाली सगळंच मग नाही का मला असं वाटलं स्वामी माझी इच्छा पूर्ण करून घेऊ राहिली. हो ना तुम्हाला पण जाण्याची इच्छा झाली होती ना ताई. जाण्याची इच्छा झाली होती. मग गेलो मग दिंडोरीला ना. तर असं थोडंसं मला ना डोकं मळमळ व्हायला लागली गाडीमध्ये डोकं दुखायला लागलं. काय माहिती कारण आता स्वामी ना काही गोष्टी आपल्याकडून करून घेतात बरं का. स्वामी स्वतःहून काहीतरी करून घेत राहतो आपल्याकडून. कारण कसं आता आपण गाडीत चाललोय आपण आनंदात राहतो जप वगैरे ते आपण थोडंसं विसरून जातो नाही का. आनंदात माणूस भक्ती करणं विसरतच. भक्ती करणं विसरतं. तर मग स्वामींनी बरोबर मला थोडंसं आता मुलांची गोष्ट चालली जाते तर मग थोडंसं जप कर असं थोडंसं मळमळ व्हायला लागली ना मग मी लगेच त्याच्या वळाली ना जप करायला सुरुवात केली. तर मग असं मग जाता जाता थोडंसं ना असं आता कसं थोडंसं भीतीच वाटत की मुलं नुसते हे नाही आले आमच्या बरोबर मधून जायचं. एक दिवस मी ना एवढा कट दिला आम्हाला डायरेक्ट मध्ये 80च्या अंतरावरून कट दिला. डायरेक्ट असं जोरात होती तिकडून माझा मुलगा होता साईडनं पण ती मळून घुसली ना अशी. डायरेक्ट एवढ्या अंतरावरून म्हणजे असं कट दिला मग मला कळालं स्वामी काय करून घेऊ राहिले माझ्याकडून. तर मग गेलो मग काही नाही आता मी मंत्र म्हणत होते स्वामींचा मंत्र जप चालू होता मला काय एवढं म्हणजे मनात नाही वाटलं काही म्हणजे स्वामींचा येत नव्हतं ते टाळला असं. गेलो मग तिथं गेल्यावर मुलांना म्हटलं तुम्हाला काय खायचं का मग त्यांना खावतो घातलं मग म्हटलं चला मग जाऊ दर्शनाला. तर माझं ना ते डोकं थोडंसं दुखतच होतं मानाची किरण ते असं थोडंसं ना हेच झालं होतं. त्रासच जाणवत होतं मला काय असं होऊ राहिलं. तर तिथं मंदिरात गेले दर्शन घेतलं आणि मग मला असं मनात आलं तिथं विनंती घेतलेलं होतं ना दोघांनी. हो असतं ना तिथं विना घेतलेला होता. तर मग मला अशी इच्छा झाली मी विना घेतला तर इथं मला विना घेतला तर बरं होईल. अरे वा. आणि असं म्हणजे चालत होती बाहेर तर लगेच ते ताई म्हणते हो ताई घ्या ना विना. अरे वा. म्हणजे बघा किती छान तुमच्या इच्छा पूर्ण केल्या स्वामींनी. असं मग नुसतं मनात जरी आलं तर खरंच पूर्ण होतं मला इतका आनंद होतो ना. तर लगेच घेतला विना मग मला खूप आनंद वाटला पण पोरांचं कसं लगेच आता दर्शन घेतलंय ना आता चला घरी असं त्यांना खुणवलं म्हटलं नाही थांबा विना घेतलाय म्हटलं उशीर झाला होता आम्हाला जायला ना 4:30 वाजले ते. तर माझं म्हणणं आता असं आलं ते जाऊ दे काही नाही टाइम नव्हतं पण आरती 6ची आरती घेतली पाहिजे आपण असं माझ्या मनात. तर मग विना घेतल्यावर मग थोडंसं पोरांचं पण नाही का आता मग मी थांबली म्हणले ते कशात धारायचं मग ते बसून राहिले तिथं मग गुरुमाऊली आले दर्शन झालं मग. अरे वा. आणि मग
आणले मी कालच्या आरतीला. म्हणजे गुरुमाऊलींचं पण दर्शन झालं ताई. हो, गुरुमाऊलींचं पण दर्शन झालं. अगोदर गुरुमाऊली नव्हते तिथं. जर लगेच निघून आलो असतो तर मग गुरुमाऊलींचं दर्शन नसलं झालं. कारण त्या दिवशी ना असं काही वार विशेष नव्हता वाटतं. काहीतरी सुट्ट्या होत्या. आम्हाला लक्षात नाही राहिलं. गुरुमाऊली फक्त रविवारी आणि गुरुवारच राहतो ना तिथं. याच्यावर तिथं थांबलेला रस्ता. इतर दिवशी नाही थांबते असं. मग आलो आम्ही, मग तिथं जाऊन आरती बिरती घेतली, मग निघालो. तर मी काय झालं होतं, इकडनं जाताना मी ना तिथं काहीतरी आता प्रसाद न्यायचा म्हणून केळी घेतली होती मी तिथं. तर मग केळी घेतल्या तर माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते, त्या ताईंकडे नव्हते सुट्टे पैसे. तर मग त्या ताईंना म्हटलं, ताई मधून आल्या दिले तर चालतील का? म्हणे हो चालेल म्हणे, माझ्या सुट्टी नाही तिकडून आल्या उद्या म्हणे. अरे वा. मग आम्ही गेलो, दर्शन वगैरे सगळं झालं, आरती झाली आणि मग निघालो बाहेर. तिथं आलो, लक्षात आलं काही ताईंचे पैसे द्यायचे राहिले. तर मग त्या ताई तिथून गायब बरं का, सगळं आवरा चालली. ट्रेनची टाइम झाला ना. मग ते जाळ्या वगैरे त्यांनी फळांच्या ते गोळा केल्या सगळं. त्या ताई नव्हते तिथं, मी राहिले पैसे घेऊन उभी. म्हणजे ताईंचे पैसे द्यायचे, मला 25 रुपये द्यायचे होते. तर ना तिकडून एक बाबा आले, असं केंद्राकडूनच आले. मी काय होतंय, काय 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 पाहिजे तुम्हाला असं म्हटलं. मला पाहिजे नाही, मला ताईंचे पैसे द्यायचे होते. द्यायचे होते? द्यायचे होते म्हटले त्यांचे पैसे. तर ते कुठे गेले म्हटले. तर ते बाबा म्हणत्या काय नाही म्हणत्या, कुठे गेलं काय माहिती, द्या इकडे म्हणून. आम्ही इडलंच येऊ असं. ते बाबा ना थोडे वेगळे दिसत होते मला, नाही का, असं म्हणजे आले राहते असं काहीच दिसत नव्हतं. ते थोडे वेगळे, पण मग ते लगेच लक्षात नाही नव्हत माणसाचं. लगेच नाही लक्षात येत काय. लगेच लक्षात येत नाही. किती जरी म्हटलं तरी आपण ओळखू शकत नाही तेव्हा. नाही, कितीही तुम्ही लक्षपूर्वक राहा, पण त्यावेळेस एकदम बुद्धिभ्रष्ट झाल्यागत होतं. काय होतं काय माहिती. कारण माझं ना असं मला पारायण करते म्हणजे मला थोडंच वाटायचं कुठेतरी दर्शन देतील मला स्वामी. तरी तेवढ्या वेळात माझ्या लक्षात आलंच नाही. मग ते बोलले पण माझ्याशी, मी त्यांच्याशी बोलत होते, माझ्याशी गप्पा मारित आहे. म्हणजे असं म्हणून मनात आलो होतं, स्वामी कुठेतरी भेटा मला, थोड्या गप्पा मारायचे असं बोलले होते. अरे वा, त्याच्यामुळे तुम्हाला गप्पा मारण्याचा चान्स मिळाला. जाता नाही का असं केंद्रात जाताना शिवता अशी बोलली होती मी. स्वामी मला इथं कुठेतरी भेटा ना, मला थोडेसे गप्पा मारायचे तुमच्याशी. अरे वा, किती छान ताई. खरोखरच स्वामींजवळ एखादी इच्छा मागावी आणि स्वामींनी पूर्ण करू नये असं कधीच होत नाही ताई. नाही ना, सगळं एकदम माझ्या पूर्ण अंगाला काटा आलाय. तर ना मग ते बोलत आहे माझ्याशी, गप्पा मारते, विचारपूस करते असं तसं. आणि मी पण बोलते, तुम्हाला सांगते पण. आणि असे कोणाचे घेतल्यावर पैसे ठेवायचे नाही असं तसं, नाही का. काय सांगितलं स्वामींनी तुम्हाला मग गप्पामध्ये? म्हणजे असं पैसे कोणाचे घेतल्यावर ठेवायचे नाही, बुडवायचे नाही असं, नाही का. तर मी म्हटले नाही बाबा, मी कधीच कोणाचे ठेवत नाही, मी देऊन टाकीत राहते असं सांगत होते. आणि त्याच्याने आपलं आयुष्य वाढतं असं सांगत होते मला बरं का. अरे वा. तर मग माझ्या मनात काय होतं का, जे टाइमला मला 20 रुपये, मी त्यांना म्हणत होते 20 रुपये, त्या म्हणत होते 25 रुपये, असं चाललं होतं आमच्या दोघींचं ना. तर मग जाताना जाऊ दे म्हटले, मग तिकडून येताना परत माझ्या मनात आलं मला 20 रुपये द्यायचे होते, टाइमला 25 म्हटले होते असं, नाही का. आणि मग मी पैसे दिले त्यांना. त्या बाबांना दिले पैसे तुम्ही? त्या बाबांना दिले 100 रुपये. 100 रुपये? माझ्या मनात चालू होतं ना 20 रुपये द्यायचे, 25 नाही द्यायचे. तर काय झालं, त्यांना 25 रुपये दिले मी सुट्टे. नाही त्यांनी मला ना परत रिटर्न पैसे दिले, मी त्याच्यात 5 होती बा असं, नाही का. तर मी म्हटले 25 रुपये, मग दिले त्यांना असं. त्या बाबांनी काय केलं, परत ते 5 रुपये मला रिटर्न दिले. अरे बापरे, त्यांच्याच मनाने दिले? त्यांच्याच मनाने. बापरे. बरं 5 म्हणजे जाऊ दे, बरं 20 रुपये बघा. बाप, म्हणजे त्यांना माहित नव्हतं ताई तुम्हाला 20 द्यायचे का 25 द्यायचे? 25 द्यायचे काहीच नव्हतं माहिती. तर माझ्या मनात आलं होतं ना, मला 20 रुपये द्यायचे होते टाइमला. मग आता तुम्ही काय म्हणाल, हे स्वामीच होते ना ताई? स्वामीच होते ना, तेच सांगते ना. मग माझ्या तेवढंच लक्षातच आलं नाही, पण 5 रुपये दिले माझ्या आलं थोडंसं बघतं डोक्यात. का माझ्या मनात चाललं होतं 20 रुपये 25 रुपये, यांना कसं काय कळालं, यांनी 5 रुपये कसे काय. हो ना. मग तुम्ही आशीर्वाद घेतला का नाही घेतला? आशीर्वाद म्हणजे असं आता बरंच वेळ गप्पा मारत होतो ना, पण असं लक्षात नाही ना घेतलं. पैसे घेतले, मुलं तिकडे गाडी पैसे जाऊन उभे होते, मी घाई चालले. आणि नंतर पुढे गाडी गेल्यावर माझ्या गाडीत बसलो, माझ्या लक्षात आली बाबांनी 5 रुपये मला रिटर्न दिले. तरी मला कळालं नाही.
नाही का असं मग थोडं ते रस्त्याने मी तेच म्हणत येऊ राहिलं माझं. पण आता कसं उशीर झाला असल्यामुळे त्याच्यामुळे मागं फिरता येईना नाही का असं. घेऊन चला असं मला नंतर वाटायला लागलं. मग आलो निघून मग. बापरे किती छान अनुभव ताई स्वामींनी दिला. आणि मग घरी आल्यावर मी ना मग झालं दुसऱ्या दिवशी पारायण झालं आणि तिसऱ्या दिवशी मग चौथ्या दिवशी असं अत्तराचा सुगंध आला बरं का 2 दिवस. पारायण पूर्ण झाल्यानंतर का? नाही पारायण चालू असताना वाचत असताना सकाळी असं अत्तराचा सुगंध पण आला. मस्त यायचं थोडक्यात यायचा पण मस्त असं नाही का मनाला असं समाधान वाटायचं. अरे वा म्हणजे स्वामी आले होते तुमच्या जवळ ताई. हो. आणि त्याच्यात काय झालं ताई आमच्या गावात कीर्तन सप्ताह पण बसलेला होता. कीर्तन पण चालू होतं. आणि माझं कसं आहे मग असं नाही काही हे वेगळं ते वेगळं असं वाटतच नाही ना मला. ते केलं पाहिजे ते केलं पाहिजे. कीर्तनाला जायची पण आवड आहे मला. एकच दिवस गेले पण कीर्तनाला. पण माझ्या डोक्यात मला ना व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची नाही का. रात्री 12 वाजता करत ती. तर म्हटलं त्याला पण सगळं ब्रह्मचर्य पाळायला ते करायला लागतं. हो ना हो. आपण पारायणाच्या चला आपल्याला संधी भेटली तर करूनच घेऊ नाही का असं. मी ते ठरवलं मग ना मंगळवार बुधवार आणि गुरुवार हे 3 दिवस ती सेवा सुरू करायला ठरवलं. मग पहिल्या दिवशी केली ती सेवा. मग बसले सगळं आंघोळ वगैरे करून 12 वाजता बसली. असं दरवाजा उघडलं तर आवाज आला मला डायरेक्ट. अरे वा. पण मग मी काय हल्ले नाही जागेवरून बसूनच राहिले मग. आणि मग दुसऱ्या दिवशी काय झालं मग आता दिवसभर नाही का असं सकाळी लवकर उठणं आवरणं सगळं थोडंसं फिकतच माणूस. आणि तर आपण म्हणजे 1-2च वस्तू खातो ना त्याच्यामुळे थोडंसं हे वाटत आपल्या शरीरामध्ये थोडंसं. तर मग असं वाटत होतं मग 9:30 10:30 वाजले. माझं ते विष्णू सहस्त्रनामाचं पूर्ण झालं. तर 10:15 वाजले होते. तर म्हटलं आता 10:15 वाजले कशी अजून 11:45 पर्यंत थोडंसं दुखलं होईल आपलं नाही का असं. परत उठून आपण आंघोळ करून बसू. तर तुम्ही सांगते झोपली मी. डायरेक्ट झोप लागून गेली मला. अरे बापरे. मग आणि झोप लागली पण माझं काय म्हणणं होतं 11:45 उठून आंघोळ करून बसेल म्हटली वाचायला. तुम्हाला सांगते कम्प्लीट 11:45 मला जाग आली कम्प्लीट. अरे वा. आणि मग लगेच पासून उठले. मला काय वाटलं आता मला झोप लागून गेली तुम्ही किती वाजले काही माहितीच नाही असं नाही का. गेला टायमिंग बघून असं वाटलं मला. पण नेमकी 11:15 झाली होती. मग उठले आणि बसले मग आंघोळ वगैरे करून बसले सेवेला. मग ती पण 3 दिवसाची सेवा झाली. अरे वा. आणि मग ती 3 दिवसाची झाली. पण झालं पारायण पण झालं मग समाप्तीच्या दिवशी ना असं जोडी जेवण घालायला लागली. असं काही नाही ते पहिल्या पानावर वाचलंच नाही. ते शेवटच्या पानावर दिलेलं आहे ना ब्राह्मणाची जोडी जेवण घालावं असं तसं. तर माझी एकच शेजारी विचारलं तर ती म्हणून काही नाही तसं तुझी इच्छा म्हणून तुला नैवेद्य करायचं नैवेद्य कर जोडी घालायचं जोडी जेवण घाल. मग मी म्हटलं अहो सांगितलं पण नाही शेवटच्या दिवशी समाप्तीच्या दिवशी म्हटले सांगितलं नाही जोडी मी आता मला अचानक कोण जोडी भेटणार आहे. पण असं म्हणत येत होतं का श्रावण महिना आहे शंकर पार्वती माझ्या घरी जेवायला येतील जर जोडी सांगितली. अरे बापरे. असं म्हणत आलं माझं. आणि अक्षरशः मग शेवटच्या दिवशी तेवढे अध्याय भरपूर अध्याय राहते ना. मला वाटतं 45 ते 53 असे काहीतरी अध्याय आहे वाटतं. गुरुचरित्रात का? शेवटच्या दिवशी गुरुचरित्रात 53 अध्याय. हो गुरुचरित्राचे अध्याय. आपण 7 दिवसाचं पारायण करतो ना. तर पहिल्या दिवशी एवढे दुसऱ्या दिवशी एवढे असं दिलेलं ना ते पुस्तकात. ते शेवटच्या दिवशी जास्त अध्याय होते. होते मला कसं अध्याय वाचून मुलांचे डबे त्यांचा डबा सगळं आवरून परत स्वयंपाक पण करायचा. मदत कोणी नाही आता कसं काय करायचं म्हटलं एवढं आवरून. तरी 3ला 3:30ला उठलीच होती मी. पण तरी नाही आवडत ना 3 डबे सगळं घरात खर्च बसून वगैरे आवरून. तर मी असं नाही का नुसती पळतच होती सारखी. त्याच्यातच मग माझ्या त्या ताईला पण फोन केला म्हटलं अहो मला जोडीचं सांगितलं ना तुम्ही अगोदर सांगितलं नसतं बरं झालं असतं आता कोण जोडी भेटली. तर मी का आमच्याकडे ते हाय एकदम ड्युटी म्हणून असं वेगळ्या कुळाचे त्यांना फोन करतो ते काय फोनच उचलते ना. म्हटलं जाऊ दे आता काही भेटणार नाही मला जोडी. मग त्या ताईला फोन केला म्हणा अगं हाय बाबा ना आजी हाय म्हणे एक जोडी आहे तुला भेटेल म्हणे ती. अरे वा.
म्हटलं अहो मग कशाची वाट बघतो सांगा म्हटली त्यांना. मग त्यांना सांगा का 11:30 पर्यंत या, म्हणजे मी 10:30 ला नैवेद्य आरती सगळं आवरून त्यांना 12च्या आत जाऊ घालेलं असं. मग त्यांनी सांगितलं मग ती जोडी. अरे वा, म्हणजे आजी आजोबा आले का? हो आजी असं आली. अरे वा. त्यांना पण खूप म्हणजे ती देवाची करते असं सांगत होते ते पण. एकदम मस्त म्हणजे वेळेवर सगळ्या गोष्टी. मला असं वाटत नाही की 10:30 असं आरती वगैरे सगळं होईल. आणि आठवत त्या म्हणजे मी मस्त खायचं त्याला. म्हटलं एवढं आता करून ठेवायचं नाही का संध्याकाळी खायचं. बघू म्हटलं थोडं आपलं नैवेद्य फुटच वाचायला पाहिजे, थोडं झालं पाहिजे तेवढ्या वेळात नाही का. तर मग मी नेमकं असं जेवढं जोडी एखादी जोडी जेवण नैवेद्य वगैरे ते सगळं एवढं असंच सगळं झालं होतं माझ्याकडून आता. अरे वा, काळजी स्वामींनाच की होत आहे. तर मग म्हणजे नेमकं काय झालं का थोडीशी चिरण ते कमी आलं. मला ते स्वामींच्या ताटातलं म्हणजे देवापुढे ताट ठेवले आणि त्याच्यातून द्यावं लागलं म्हणजे अक्षरशः शंकर पार्वतीच जेवायला आले असं वाटायला लागले मला. तुम्ही सांगितलंच होतं ना अगोदरच. असं मग ना मग त्या दिवशी झाली मस्त समाप्ती पण झाली. त्यांना घरात होतं ते थोडंसं ते शाल वगैरे होती ते दिलं मी. म्हटलं चांगले साधं भाऊ झालं आत्ताच्या वेळेस. मला काही म्हणजे कळालं पण नाही, गावातून आणून ठेवलं नाही असं तसं. दिलं मग नारळ ते होतं घरात ते दिलं मग त्यांना. त्या दिवशी असं मग दुपारी असे आवडलं सगळं. मग 1-1.5 वाजता मी पण म्हणजे जेवण केलं. मग सकाळचं काही खाल्लंच नव्हतं मग ते आवरत मी जेवण केलं. म्हटलं आता थोडं 5-10 मिनिटं पडावं. माझं कसं आहे दुपारी मी जास्त झोपत नाही, फक्त 10 किंवा 5 मिनिटं असं एवढंच. जर लागलं डोळा नाही तर मग असं डायरेक्ट असं अर्धा तास 1 तास झोपतच नाही कधी. तर मग तेवढंच पडली खाली कधी 5 मिनिटं 10 मिनिटं अशी. लगेच मला गुरुकुटावरून फोन आला. तुम्हाला सिद्धमंगल पूजन करायचं होतं ना, केलं नाही का तुम्ही? गेलो होतं ना म्हणे. आणि ताई ते झालं त्याला वर्ष होऊन गेलं मला सांगितलेलं होतं. आणि मी प्रश्न दिला होता तिथं. मग ते कसं राहतं आपण प्रश्न दिला का तो डायरेक्ट गुरुमाऊलींच्या हातात जातो आणि ते आपल्याला सांगतात तिथून काय ही सांगितली सेवा तुम्ही करून द्या. त्याच्यानंतर कधी काही विषय नाही, कधी मला कोणी फोन केला नाही, काहीच नाही. आणि माझं पण नाही का करायचंय पण कधी आता योग येईल त्याच्यावर असं नाही का. एवढे पैसे 11,000 रुपये लागते तिथे. कधी करायचं असं चालूच होतं. लगेच त्या दिवशी मला संकेत दिला तो ते आता श्रावण महिना चालू होता. ते गुरुपूजन केलं नाही का म्हणे तुम्ही सिद्धपूजन करून घ्यायचं दर रविवारी असतं म्हणा आमच्या इथं. त्यांनी जशी आठवण करून दिली मला. माझे थोडंसं ते तूपच पिटली. म्हटली माझ्या मनात नव्हतं काहीच नाही मनात दोन पण आपण गुरुचरित्र पारायण केलं सण मला मार्ग दाखवू राहिले असं लक्षात यायला लागलं माझ्या. माझ्या ते मनात ठरलं बा असं आता. म्हटलं नाही मग करू पण लगेच आता यांना विचारल्याशिवाय नाही ना. यांना विचारलं मग आता महिना अखेर येईल तुझं काय चाललं असतं. जाऊ आता अजून आहे 3 हप्ते अजून ना, 3 रविवार आहे तर बघू मग. तर दुसऱ्या दिवशी काय झालं शुक्रवारी समाप्ती झाली आणि दुसऱ्या दिवशी शनिवार. तर मग गुरुपीठात नारायण राहतं शनिवार नाही का. तर माझ्या काय मनात आलं ना मग तिकडं पण गेली. मी कंटाळा नाही केला. आदल्या दिवशी अशी सकाळी लवकर उठून सगळं आवडलं होतं. मी तर झोप होईल नाही राहत. आता व्यंकटेश स्तोत्राची पण सेवा केली सगळं 8 दिवस थोडंसं नाही का झोपाचं पण हे झालं होतं. तरी पण मला कंटाळा नाही आला. मी लगेच सकाळी शनिवारी ना आवरून लगेच निघाले त्यांच्या बरोबर. अरे वा. तर अक्षरशः तुम्हाला सांगते तो त्या दिवशी मस्त पारायण झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला दुपारी सुतक पडले. अरे बापरे, म्हणजे अगोदर करून घेतलं छान झालं मग सुतक पडलं. बघा ना दुसऱ्या दिवशी म्हणजे दुपारी सुतक पडलं. माझं सगळं घरचं आवरून तिकडे पारायण होऊन आणि लगेच सुतक पडलं. म्हणजे मी जे म्हणत होते ना पुढच्या हप्त्यात करू आपण. स्वामींनी मला स्वप्न दाखवलं ना पारायण करून घेतो. तेच ना, पुढे काय होणार आहे. पुढे काय होणार आहे माझ्या मनात आलं ना. पुढे काहीतरी पुढच्या हप्त्यात काहीतरी अडचण असणार आपल्याला असं. हो ना. आणि मग असं भारी झालं मग ते सुतक पडलं आम्हाला. मग असं झालं तर मग हिरा माझ्या ना त्यांनी मला फोन केला म्हणे अगं मी पहिलं पारायण लावलं तर मला प्रॉब्लेम आला. आता दुसऱ्यांदा केलं सुतक पडलं. म्हणजे झालं का पूर्ण मग पारायण. तर मग मी काय मला काय ना मी केंद्रात गेलेली होती. त्यांची मुलगी तिथे आलेली त्या आदल्या दिवशी. तर मी तिला त्या मुलीला सांगत होते मला स्वामी सांगत होते काय माहिती तिला सांगायला तुझ्या मम्मीला सांग का उद्या शनिवार आहे गुरुचरित्राचं पारायण उद्या गुरुपीठावर ते 1 दिवसाचं करून घेतो असं मी तिला सांगत होती. मला काहीच नाही घेणं नाही देणं नाही तरी मी सांगत होते.
म्हणजे तसंच असतं ना हो ताई, स्वामींना कुणाकडून कोणती सेवा करून घ्यायची असली ते सांगतात भक्तांच्या मार्फत. ते का सांगत होते का बा तुझं पारायण पूर्ण होणार नाही तर तू शनिवारचं पूर्ण करून घे तिकडे असं सांगत होते. हा बरोबर आहे. मग त्यांना आता आम्हाला सुतक मग ते आम्ही एकच वाढत आम्हाला सुतक पडणार होतं त्यांचं पारायण अपूर्ण राहणार होतं ना. हो म्हणून मी त्या माझ्या मार्फत त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी काही ते डॉक्टर घेतलंच नाही. अरे मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी विचारलं, म्हटलं अहो मी तुम्हाला काल सांगत होते बहुतेक स्वामींनीच माझ्याकडून सांगून घेतलं असं. तुम्ही काय तुमच्या काय ते लक्षात आलं नाही म्हटली. माझं बरोबर झालं म्हटली, माझं घरचं पारायण झालं तिकडेच पारायण झालं म्हटली. अरे वा. त्यांचं दोन्ही पारायण त्यांच्या लक्षात काय आलं का मग नंतर? नाही मग त्या म्हणे ना म्हणे हा अगं असंच काय असेल कारण पारायण पूर्ण होणार नव्हतं तू सांगितलं तरी मी ऐकलं नाही म्हणून ते म्हणत होते ना. मग असं झालं काय नाही. आता त्या दिवशी मग ना शेवटचं आता ते सुतक मग 2 हप्ते त्याच्यातच गेले ना सुतकामध्ये. मग आता शेवटचा रविवार शेवटचा रविवार राहिला ना मागचा. आता या रविवारी समजा ये आमचं होऊन जाते मग रविवार श्रावण संपून जातो असं. मग मी असं ठरवलं म्हटलं आता या रविवारी ना आपल्याला सिद्धमंगल पूजन करून घ्यायची. पेमेंट झालं होतं यांचं करून घेऊ मग. त्याच्यात नेमकं नाही त्या प्रॉब्लेमचं नाव ये म्हटलं आता तुम्ही करावा पूजन तर करायचंय. मी ना त्या गुरुजींना फोन पण करून दिला. म्हणजे गुरुजी आम्हाला उद्या माझं म्हणजे महिना भरले तरी बरं का मला असं वाटलं नाही सकाळी. शनिवारी पारायणाला गेले नाही मी कारण अशी धाकधूक होती ना जेव्हा थोडीशी म्हटले नको पारायणाला जायला. आणि शनिवारी पारायण नव्हतं रुद्राची पूजा होती त्या दिवशी पारायण कॅन्सल होतं. तर मग गेले मग जायचं मग यांना सांगितलं सगळं झालं तयारी झाली मुलं घरी सगळं. सकाळीच ना थोडंसं असं डाग पडल्यासारखं वाटलं मला नाही का असं. तर म्हटलं स्वामी झालं आता सगळी तयारी केली आता हा मग हे माणूस काय धावणार नाही. कारण त्यांनी सांगितलं होतं कोणी एक जण आलं तरी चालेल घरातला असं काही नाही सगळ्यांनी झालं पाहिजे. तर मग यांना मी विनंती करत होते जा ना तुम्ही पोरांना घेऊन नाही का असं. तर ते लगेच लागली करायला आम्हाला तिथलं काही माहित नाही तू राय घरी आम्ही जातो असं कॅन्सल करायचं असं नाही का चाललं. तर म्हटले नका असं कॅन्सल नका करू श्रावण महिना पण संपला आणि तिला पण गुरुजी पण रागवतील ना म्हटली तुम्ही तर काल फोन करून दिले ना आज नाही म्हणते असं. ते मला थोडंसं मनात यायला लागली. तर मग म्हटले नाही आता मी जर थांबले ना तर हे लगेच थांबून घेतील. मग मी असं काय ठरवलं की यांना तिला पोचवायचं त्यांना त्यांची लागी भाजी लावली तर आपण निघून यायचं असं चालू होतं. तर मग तेवढ्याच काय मनात आलं असं रस्त्याने ते फळं वगैरे ते घेत गेलो आम्ही. तर मग मी काय असं मला असं वाटायचं असं कधी मग येतो काय प्रॉब्लेम येते काय. तर मग नेमकं तिला फुलं घ्यायला तिला मेडिकल होतं. तर म्हटले चला बघू गोळी तरी घेऊन बघू झालं तर झालं काही असं नाही काही थांबलो असं. तर मग गेली मी तिथं तर नेमकं स्वामींचा फोटो त्या मेडिकल मध्ये इतकं भारी स्वामींचा फोटो होता. झट वगैरे मांडलेला होता म्हणजे स्वामींना जे करून घ्यायचं ना आपल्या कोणतं ते करूनच घेतात. हो ना ते तसं असतं त्याचं नियोजनच तसं असतं. नियोजनच असतं. आणि म्हणजे जी मला दाखदुख होती ना मग मी तिथं गोळी घेतली ऐकून मी पण घेतलं म्हटलं काय मला पाणी पण लगेच घेऊन टाकते म्हणजे आम्ही पूजेला चाललोय तर अडथळा नको यायला असं. तर मग घेतलेली गोळी घेतली मग पोचलो तिथं बरं का आम्ही. तर मग तिथे गेल्यावर थोडंसं मला धाकधूक असं वाटायला लागलं. म्हटलं थांबा यांना म्हटलं तुम्ही चला पुढे मी आली. मी गेले बाथरूम मधून चेक करून आले तर कशातच काही नाही. अक्षरशः तुम्हाला सांगते मग ना आता चेक केलं हात पाय दुखले नाही. ते गेले होते मंदिरात मध्ये आणि 10:30 आरतीचा वेळ झाली होती. आम्ही ना 16 जोड्या होतो बरं का पूजेला. तर मग तिला मग गेली मी मध्ये म्हटले स्वामी मी तर येतच राहते आता दर शनिवारी पण हे आज पहिल्यांदाच म्हणजे मला एवढं वेळ सोडवलं त्यांनी पण कधीच म्हणजे तिथं आले नाही दर्शनाला. आता दर शनिवारी मला सोडून देतात ना ते. तर तिथं वरती येतेच नाही खाली सोडून देतात खालून मला घेऊन येतं परत पण वरती नाही का आपण म्हटलं दर्शनाला नाही म्हणते का बघते ते असं म्हणजे त्यांना हे नाही होत. तुला सोडतो ना म्हणत एक बस झालं असं म्हणते. मी पण बघ करत नाही का असं. मग एक दिवस माझ्या काय मनात येईल होतं अशी जोडीने आरती घेतली होती तिथं ना. तर म्हटलं स्वामी अशा जोडीने आरती कधी भेटवलं मला येतं कधी इथेच नाही इथं वरती. तेव्हा आजच मला वाटतं जेव्हा आजलं पारायण झालं ना याचं गुरुचरित्राचं घरी पण झालं ते झालं तेव्हाच माझ्या मनात आलं होतं बरं का. म्हटले असं जोडीने आरती कधी भेटवलं स्वामी आम्हाला असं म्हटले तुम्ही. तर मग हे गेले तिथं सगळी आरतीची तयारी झाली सगळं झालं. सगळे आरत्या दिल्या गेल्या फक्त स्वामींच्या पुढची आरती राहिली होती बाकी राहिली होती. तर मग स्वामींना विनंती केली म्हटले स्वामी
माझं जाऊ द्या पण यांना तरी आज आरती द्या म्हटली. जाऊ द्या नाही का लय दिवसांनी आले होते येते नाही. नेमकं तिथं काय झालं मग ते जे गुजू राहते ना ते इकडं तिकडं पाहिलं म्हणे सिद्धमंगल पूजनवाले कोण आहे तर आम्ही दोघी तिघी जण उठलो म्हणे नाही का असं आम्ही असं. आता आरतीला म्हटलं कोणाला आवडत राहते ना मग आरती घ्यायची म्हटलं. हो ना हो ना हो. मग त्या गुरुजींनी मला म्हणजे तुझ्या मध्ये म्हणे. अरे बापरे. डायरेक्ट म्हणजे असं म्हटले जातो मी म्हणे. तर आणि त्याच्या अगोदर मी काय म्हटलं होतं स्वामी मला असं वाटलं बा मला काय पण काय पाप काय पुण्य काय तुम्ही सांभाळा आता आणि जर मला जर आरती भेटली ना मध्ये तर तुम्ही माझ्याकडून पूर्ण पूजा करून घेणार असं मनात बोलत होती मी. असं अगोदर बोलली होती मी. असं थोडंसं जीवाला धाकधूक होऊनच मध्ये गेले होते ना मी मंदिरात. तर अक्षरशः आम्हाला लगेच आरती भेटली जोडीनं आरती भेटली. म्हणजे आपण नाही का म्हणतो असं स्वामी खूप आपण हे केलं असं होतं ते केलं तसं होतं काहीच नाही तसं फक्त मनात भाव पाहिजे आपले. हो ना हो तेच महत्वाचं आहे ना. हा आणि इतकं छान मग आरती भेटल्यावर मग मला खूपच आनंद झाला. मग काहीच नाही मग दिवसभर ना कुठंच काही नाही मग गोळी खायला की नाही त्याच्यामुळे काही नाही वाटलं. मग सगळं व्यवस्थित झालं पूजा व्यवस्थित वगैरे सगळं. आणि मग घरी आलो मग त्या दिवशी काहीच नाही मग दुसऱ्या दिवशी सोमवार ना तर म्हटलं स्वामी आता शेवटचा सोमवार आहे मला. आता आमचे 2 सोमवार गेले मध्ये सुटका मध्ये पहिला सोमवार चांगला गेला. काय करावं मग परत एक गोळी होती ती परत खाऊन घेतली. मग झालं तो सोमवार पण चांगला झाला. मस्त कपालेश्वरला गेले तिथं गंगेवर आंघोळ करून दर्शन घेऊन मस्त परवाचा सोमवार झाला आणि मंगळवार पण झाला. बुधवार प्रदोष होता. माझं नाही का माझं काय ते काही नाही मला फक्त एक दिवस श्रावण संपत चाललाय ना. श्रावण संपत चाललाय ना माझा एक दिवस चांगला करून घ्या असं सांगितलं मी सांगत होती. तर काल पण मला प्रदोष असतो ना उपवास असतो. तर मग आता 2 गोळ्या तर खाल्या होत्या त्या खाऊन घेतल्या पण आता कालची काही गॅरंटी नाही केव्हा प्रॉब्लेम येईल केव्हा नाही का आता गोळ्या संपल्या म्हटल्या आता. चला गेले काल सकाळी काय आरतीला जायला जमलंच नाही. काय वेळ झाला होता काय का ना मला नव्हतं मला संध्याकाळपर्यंत मी जायला आरतीला असं. पण परत मला ते जर का काही प्रॉब्लेम आला तर परत आरती राहून झाली माझी. सकाळी केलं कंटाळा म्हटले सकाळी उशीर झाला गेली मी. संध्याकाळी आरतीला गेले 6च्या. आणि मग 6च्या आरतीला गेल्यावर आरती वगैरे झाली मग शंकराच्या मंदिरात गेले. तर प्रदोष काळची पूजा राहते तिथं शंकराच्या मंदिरात मग पूजा आरती सगळं राहतं आमच्या इथं. मग मी सगळं नेलं दही दूध सगळं भरून नेलं गेल्याचे पान वगैरे. चला आता इथं पूजेला थांबू आपण. तिथं कसं जोडीला दिलेली राहते पूजा म्हणजे. तर मी येईल तिथे टायमिंग पोहोचले 6च्या आरती झाली इकडे केंद्रातली तिथे गेले. मग तिथे ते सगळं त्या गुरुजींकडे दिलं मग दही दूध लिहिलं होतं ते. तर तिथं बसले माझ्या मनात नाही का माझा अभिषेक झाला तर बरं होईल गुरुजी आता ते देते का नाही त्याच्यामध्ये पूजेमध्ये काय माहिती. तर ती गुरुजी ना ते दही तू पण ते दिलं ना तेव्हा मला सांगत होते या बघा तुमचा पण अभिषेक होऊ राहिला म्हणे. अरे वा. म्हणजे माझ्या जे मनात चाललं होतं ना ते लगेच त्यांनी जोरात सांगितलं मला. मला असं वाटत तुझी गुरुजी देते का नाही अभिषेक करते का नाही माझ्या याच्या वस्तू दिल्या मी पण काही करते का नाही असं चालू होतं. म्हणूनच त्यांनी सांगितलं मोठ्याने ऐकून घे अभिषेक होतोय. तुझा पण तुमचा पण अभिषेक झालाय बरं का म्हणे असं डायरेक्ट त्यांनीच मला सांगत होते. असं आणि मग अक्षरशः अभिषेक झाला मला तिथून नाही का घरी स्वयंपाक केलेला नाही मी 6, 6:30, 7 वाजले. आणि तरी मला असं वाटलं प्रॉब्लेम येईल मला थांबा आता थांबूनच घ्या मनामध्ये. आणि घरचं आता काल माझा नेमकं वाढदिवस होता ना. मी काही विचारच केला नाही म्हटले जाऊ दे आजच्या दिवस मला काही बोलणारच नाही उशीर वगैरे झाला तरी. मला वाढदिवस त्याच्यामुळे थोडंसं नाही का माणूस इशू थोडं हे करतं काही गोष्टी चुकल्या तरी माफ करून देतो ना. बर्थडे दिवशी तेवढी काळजी घेतली जाते. मग माझ्या ते डोक्यात होतं म्हटलं मला आज उशीर झाला तरी मला बोलणे वगैरे नाही होणार. मग अक्षरशः तेवढी पूजा वगैरे झाली आरती झाली थांबूनच राहिले 8 वाजले घरी यायला. तर म्हटलं चला आता जाऊ दे माझा वाढदिवस आहे ना मी ना पोरांना पनीर भाजी आणायला लावते. मी पोळ्यानं भात करायला काही वेळ नाही लागणार 15-20 मिनिटं होऊन जाईल. माझा तो प्लॅन होता ना. आरती वगैरे झाली सगळं झाल्यावर आले पण घरी आले चहा वगैरे करून दिला त्यांना आणि स्वयंपाकाला पण लागले. आणि मग प्रॉब्लेम आला मला बघा. अरे वा. म्हणजे किती स्वामी खरंच आता थोडंसं हे झालं ना लगेच तेवढं सगळं करून घेते माझ्याकडून इतका आनंद वाटतो मला.
एकदम मस्त सगळं पारायण व्यवस्थित झालं ना. आता श्रावण महिना संपत आला तरी आज मला वाटायचं आज हे गुरुप्रशांत स्वामी उद्या दिवस घेतला पाहिजे. पण ते कसं आहे आता जेवढी तेवढंच समजा हे राहतं ना. किती सारखं मागतच राहायचं माणूस. नाही, खूप सेवा स्वामी तुमच्याकडून करून घेतायत ताई आणि तुम्ही पण करताय ताई. खूप सुंदर. खूप खूप मनापासून केलं ताई. आणि अक्षरशः एक दिवस सुद्धा असा राहत नाही का माझ्या दिवाला फुलंच आलं नाही. अरे वा. रोज फुल येणार रोज. इतकं मस्त वस्तू येतो काही पण असं इतकं भारी भारी कमळाचं फुल काही पण बनत राहतो. हा हा हा. अरे वा. रोज असं. तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्नच होत आहेत ना ताई. हो. आणि माझं ना दिवा लावलं यायचं. आता थोडं उशीर येतं कारण जेव्हा मी आता सेवा करते ना मला लक्षात यायला लागलं. हा हा. जेव्हा सेवा करत नाही तेव्हा येत नाही त्याला फुल. अरे वा. म्हणजे सेवा करून झाली का माझी म्हणजे जरी आरतीला जरी जाऊन आले ना मग गावातून हा हा. तरी फुल येतं मग असं. हा हा. म्हणजे थोडीफार सेवा झाली तरच फुल येते. थोडीफार सेवा झाली तरच फुल येतं पण येतं रोज. हा हा हा. अरे वा. अनुभव होते. खूप छान वाटलं. असं मग आता दुसरं पारायण करायला पण असं म्हणजे लगेच आता करूनच घ्यायचे. दुसऱ्या महिन्यात 3 पारायण करून घ्यायचे. म्हणजे चाललं होतं काय करावं सांगावं का नाही चांगले का नाही अनुभव असं म्हणत येत होतं माझ्या. नाही हो, खूप सुंदर अनुभव आहेत की हो ताई. आज थोडंसं मला वाटायचं सांगावं का नाही एवढे काही खास वाटत नाही म्हटलं एवढं म्हणजे थोडे अनुभव आले असं वाटायचं मला. हा हा. नाही खूप सुंदर. अहो ताई, एखाद्याच्या स्वप्नात जरी काय आलं किंवा किती तुम्ही अनुभव ऐकता की ताई, किती लहान लहान असतात पण त्यांना किती आनंद होतो ताई. हो किती आनंद होतो. मग तेच ना मग ना आज अनुभव ऐकले मी. आणि आता आज काय देवपूजा वगैरे काही नाही केली. म्हणजे मुलं करायचं पण मग मी काय केलं नाही फक्त मंत्राचं जपण ते चालू होतं माझं. हा हा. मग आता 4-5 वाजता तरी मला असं मग वाटायला लागलं मी सांगावं आता जाऊ द्या आज गुरुवार पण आहे. हा हा. देव सांगू ना आपण अनुभव असं. आणि लगेच तुम्ही पण लगेच फोन उचलला म्हणजे ते पण हे राहतं ना. हो ना हो ना. नाही, खूप सुंदर अनुभव आहेत ताई. हा. शेअर करते मी ताई. हो चालेल. श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ. हो. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना जेवढी सेवा मनोभावे होत असते, मनापासून होत असते, तेवढे स्वामी सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात. आपल्या भक्तांच्या मनामध्ये जे काही चाललेलं आहे ते स्वामींना माहीत असतं, कारण स्वामी हे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या भक्तांच्या बरोबर हे नेहमी असतात. त्यामुळे मनामध्ये कोणत्या भक्ताच्या काय चाललं आहे हे स्वामींना माहीत असते. आणि एखाद्या भक्ताने स्वामींकडे एखादी इच्छा मागावी आणि स्वामी ते पूर्ण करणार नाहीत असं कधीच होत नाही, कारण स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांच्या हिताचाच विचार करत असतात आणि आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा एक अनुभव शेअर करताना तर तेव्हा स्वामींची खूप मोठी स्वामी सेवा देखील होत असते, कारण त्यातून स्वामी सेवेकरी घडत असतात. तर खरोखरच जेव्हा हे एखाद्या व्यक्तीला वाटते की आपल्याला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी अनुभव दिलेला आहे, तर आता पुढील कार्य हे तुमचे आहे, कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव देऊन त्यांचे कार्य संपलेले आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा, कारण स्वामींची सेवा करताना
स्वामींचं नामस्मरण म्हणजे श्री स्वामी समर्थ हा षड्यक्षरी मंत्र, या मंत्राचा जप करणे ही देखील खूप सर्वात मोठी उच्च कोटीची सेवा मानली जाते. त्यामुळे स्वामींची सेवा करत असताना कोणतीही सेवा कमी किंवा जास्त नसते. प्रत्येक सेवा ही उच्च कोटीची सेवा मानली जात असते. त्यामुळे तुम्ही काम करत करत नामस्मरण करू शकता, प्रवास करत करत सुद्धा नामस्मरण करू शकता. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.